हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 3 आज सुरू करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. या अगोदर आपण चॅप्टर 1 ट्रॅडिशनल क्रॉप, चॅप्टर 2 कमर्शियल क्रॉप्स, हे क्रॉप्स रिलेटेड कल्टिवेशन आपण अभ्यासलं. एकूण 9 क्रॉप आपण अभ्यासलेले आहेत. बऱ्यापैकी त्याची रिव्हिजनही झालेली आहे. आज आपण 3ऱ्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि त्याचं नाव आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन याचा अर्थ प्रजनन, अभिवृद्धी असं आपण मराठीमध्ये घेऊ शकतो. आता रिप्रोडक्शन असेल, प्रपॉगेशन असेल, हे वनस्पतीमध्ये किंवा प्लांटमध्ये 2 प्रकारचे असतात. पहा, इट इज ब्रॉडली ग्रुप्ड इंटू 2 कॅटेगरीज. फर्स्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड असेक्शुअल रिप्रोडक्शन. विद्यार्थिनींनो, हा भाग रिप्रोडक्शनचा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स किंवा हायर प्लांट्स, तुम्ही बॉटनीमध्ये बऱ्याच वेळेला अभ्यासलेला असेल. यातल्या टर्मिनॉलॉजी फर्टिलायझेशन, झायगोट, अपोमिक्सिस, व्हेजिटेटिव्ह प्रपगेशन, सेक्शुअल प्रपगेशन, सीड प्रपगेशन अशा स्वरूपाच्या काही टर्मिनॉलॉजी तुम्ही अभ्यासलेले असतील. इथे थोडंसं अप्लाइड नॉलेज आहे आणि वरवरचं आहे. बॉटनीमध्ये सखोल अभ्यास करावा लागतो, कारण त्याच्यावरती नीट आणि CET याच्यावरती हार्ड क्वेश्चन्स विचारले जातात. आपल्या विषयाचं तसं नाही आहे. पहा, इथे फक्त थोडासा वरवरचा ॲग्रीचा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. तर या मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये किंवा मेथड्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये आत्ताच आपण बघितलं 2 पद्धती आहेत. एक सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच सीड प्रपॉगेशन, बियांमार्फत अभिवृद्धी. आपण बोराचं बी लावतो, आंब्याची कोय लावतो, पेरूचं बी लावतो, चिक्कूचं बी लावतो. त्याला म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन, याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपॉगेशन असंही म्हणतो. तर याच्यामध्ये आपण कलमाचे विविध प्रकार बघतो. ग्राफ्टिंग असेल, बडिंग असेल, लेअरिंग असेल, कटिंग्ज असेल, विविध प्रकारे बी सोडून त्या वनस्पतीचे इतर पार्ट्स जर आपण वापरले, मग ते स्टेम असेल, लीफ असेल, रूट असेल, ब्रांचेस असतील, तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रपॉगेशन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो. सध्या आपण इथे रिप्रोडक्शनचे 2 महत्त्वाचे भाग पाहतोय. एक सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑब्लिक सीड प्रपॉगेशन आणि दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑब्लिक व्हेजिटेटिव्ह प्रपॉगेशन. आता या 2 पैकी पहिला जो भाग आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच सीड प्रपॉगेशन म्हणजे काय हे आपण बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन means fusion of male and female gametes to form zygote which develops into an embryo. तुमच्या बॉटनीच्या भाषेमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं की तिथं फ्युजन येतं, तिथं संयोग येतो. कशाचा संयोग, कशाचं मिलन? तर मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट फॉर्म होतो आणि त्याच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होतो. हे आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा सीड प्रपॉगेशनची डेफिनेशन सांगता येईल.
किंवा दुसऱ्या भाषेमध्ये प्लांट्स रेज्ड बाय ओनली सीड, बियांमार्फत जर अभिवृद्धी होत असेल तर त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा सीड प्रॉपगेशन असं म्हणू शकतो. इन क्रॉप प्लांट्स मेल अँड फिमेल गॅमेट्स आर गव्हर्न्ड बाय स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर इज नोन ॲज फ्लावर. आता इथे थोडीशी बॉटनी आहे पा. तर हे मेल आणि फिमेल गॅमेट्स हे फुलांमध्ये असतात. आपण स्टिग्मा पाहतो, स्टॅमेन पाहतो. तुम्ही स्ट्रक्चर ऑफ फ्लावर 11वीला अभ्यासलेलं आहे बॉटनीमध्ये, तर तोच भाग इथे आहे. तर हे मेल आणि फिमेल गॅमेट हे आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये आढळून येतात की ज्याला आपण फूल म्हणतो किंवा फ्लावर म्हणतो. फ्लावर कन्सिस्ट ऑफ, आता फ्लावर्स याचे जर आपण पार्ट्स पाहिले तर ते पेडिसेल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम याला आपण मेल पार्ट म्हणतो, अँड गायनोसियम याला आपण फिमेल पार्ट म्हणतो, इज कॉल्ड ॲज कम्प्लीट फ्लावर. कम्प्लीट किंवा परफेक्ट फ्लावर कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये पेडिसेल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोसियम एवढे पार्ट असतील तर इट इज नोन ॲज कम्प्लीट फ्लावर. नेक्स्ट, फ्लावर कंटेनिंग बोथ stamen, that means male part, and pistil, that means female part, is known as perfect flower or bisexual flower. की तिथं दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत त्या फुलामध्ये. इट कंटेन्स ओनली स्टॅमेन्स, इज नोन ॲज स्टॅमिनेट ऑर मेल फ्लावर. पण बऱ्याच वेळेला एकच स्टॅमेन असतो फक्त त्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं स्टॅमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर. आणि काही वेळेला इट कंटेन्स पिस्टिल, इज नोन ॲज पिस्टिलेट ऑर फिमेल फ्लावर. त्यानंतर मोनोसियस स्पेसीज आणि डायोसियस स्पेसीज. मोनोसियस याचा अर्थ स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लावर्स म्हणजेच मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑकर्स ऑन दी सेम प्लांट. एकाच प्लांटवरती ते आढळून येतात बट ॲट डिफरंट लोकेशन, पण त्याचं लोकेशन वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ मेज, कॅस्टर, कोकोनट, बनाना आणि कुकुरबिट्स की ज्याला आपण वेलवर्गीय भाजीपाला म्हणतो. आता डायोसियस म्हणजे काय तर स्टॅमिनेट, दॅट मीन्स मेल फ्लावर, अँड पिस्टिलेट, दॅट मीन्स फिमेल फ्लावर, ऑकर्स ऑन डिफरंट प्लांट्स. तिथं फिमेल प्लांट आणि मेल प्लांट असं वेगवेगळं असतं. उदाहरणार्थ पपया आणि डेट पाम याला आपण खजूर म्हणतो. तर हे झालं मोनोसियस आणि डायोसियस. त्यानंतर आपल्या पोर्शनमध्ये स्ट्रक्चर ऑफ फ्लावर किंवा हे फ्लावरची डायग्रॅम आपल्याला 2 मार्काला विचारली जाते. स्टार IMP. तर हे जी आकृती आहे किंवा डायग्रॅम आहे ही तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि त्याचे पार्ट्स लक्षात ठेवा. स्टिग्मा, अँथर, फिलामेंट, स्टाईल, सेपल, ओहरी, रिसेप्टेकल हे सगळं तुम्ही बॉटनीच्या अभ्यासक्रमामध्ये 11वीला अभ्यासलेलंच असेल आणि आपल्याकडेही आता 12वीला हे फ्लावरची डायग्रॅम तुम्हाला 2 मार्काला विचारली जाऊ शकते. फारसं काही अवघड नाही. त्यानंतर सिग्निफिकन्स याचा अर्थ इम्पॉर्टन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनचं किंवा बियामार्फत अभिवृद्धी प्रजनन होत असेल तर त्याचं महत्त्व काय. ऑलमोस्ट द एंटायर प्लांट ब्रीडिंग इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. प्लांट ब्रीडिंग हा एक विषय आहे. ॲग्रीमध्ये तुम्हाला अनेक विषय अभ्यासायचे असतात. त्याच्यामध्ये प्लांट ब्रीडिंग नावाचा विषय असतो की जो हायब्रिड व्हरायटीज, नवीन व्हरायटीज, सुधारित जाती, संकरित जाती कशा तयार करायच्या हे आपल्याला तो अभ्यासक्रम शिकवतो. त्याला म्हणायचं प्लांट ब्रीडिंग. तर हे जे संकरित जाती निर्माण करायचं कार्य आहे, सुधारित जाती निर्माण करायचं कार्य आहे,
हे पूर्णपणे सेक्शुअल रिप्रोडक्शनवरती अवलंबून असतं. तिथं क्रॉसिंगच करावं लागतं मेल आणि फिमेल गॅमेटचं, तर आपल्याला नवीन व्हरायटी सुधारित जात मिळू शकते. म्हणजे हायब्रिडायझेशन जे आहे, संकरित व्हरायटी करायचं जे काम आहे ते टोटली बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा सीड प्रॉपगेशन. दुसरं वाक्य, सेक्शुअल रिप्रोडक्शन मेक्स इट पॉसिबल टू कंबाईन जीन्स फ्रॉम फ्यू और मोर पॅरेंट्स इनटू ए सिंगल हायब्रिड. म्हणजे आपण 2 पॅरेंट्स घेऊन दोघांमधले चांगले गुणधर्म आपण एका प्रोजिनीमध्ये कलेक्ट करतो, त्यालाच आपण हायब्रिड व्हरायटी म्हणतो. तर हे फक्त आणि फक्त पॉसिबल आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. रिकॉम्बिनेशन, एकत्रीकरण अमंग दीज जीन्स प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ डिफरंट जिनोटाइप्स. तर असं केल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे विविध प्रकारच्या जाती किंवा जिनोटाइप मिळू शकतील. दिस इज एसेन्शियल स्टेप इन क्रिएटिंग जेनेटिक व्हेरिएशन थ्रू हायब्रिडायझेशन. वरच्याचाच अर्थ इथं मी सांगितलेला आहे की आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन क्रिएट करता येतं आणि विविध प्रकारच्या चांगल्या चांगल्या जाती की ज्या उत्पन्न जास्त देतात अशा जाती आपल्याला तयार करता येतील. आणि हे सगळं कार्य आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मार्फत करता येतं. नेक्स्ट, आता सर्वात महत्त्वाचा भाग, ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. वरचाही भाग महत्त्वाचाच आहे, सिग्निफिकन्स, त्याला स्टार आणि IMP असं लिहा. आणि आता इथं 2 स्लाइड्स राहिलेल्या आहेत, एक ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन्ही महत्त्वाचे आहेत, स्टार IMP. आता सुरुवातीला फायदे बघूया. याला आपण मेरिट्स असंही म्हणू शकतो, ॲडव्हान्टेज असंही म्हणू शकतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिम्पल अँड इझी. बिया कोणीही लावू शकतो. अडाणी माणूससुद्धा कोय लावू शकतो. शिकलेला माणूसही कोय लावू शकतो. कुठलंही बी पेरायला फारसं काही स्किल लागत नाही. इट इज सिम्पल मेथड, इझी मेथड ॲज कम्पेअर टू व्हिजिटेटिव्ह. कलम कोणालाही करता येत नाही, पण बिया मात्र लावता येतात. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इज सिम्पल अँड इझी. प्लांट्स आर लॉंग लिव्ड अँड हार्डी. काटक असतात झाडं आणि आयुष्य, त्याला आपण लाईफ स्पॅन असं म्हणतो. दे आर लॉंग लिव्ड, आयुष्य जास्त असतं, काटक असतात. इंट्रोड्यूस व्हेरिएशन इन टू ए पॉप्युलेशन. म्हणजे जे पॉप्युलेशन असेल किंवा ज्या व्हरायटी असतील त्याच्यामध्ये व्हेरिएशन, विविधता आपल्याला मिळू शकते. दिस इज ओनली वे टू रिप्रोड्यूस व्हरायटीज वेर असेक्शुअल मीन्स इज नॉट कॉमन. कोकोनट असेल, पपया असेल, तर यामध्ये बियांची निर्मिती होते. कोकोनट म्हणजे नारळ, नारळ हेच सीड आहे. पपयामध्ये बिया आहेत, पण इथं कलम नाही करू शकत आपण. असेक्शुअल मेथड आपण नाही वापरू शकत. अशामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनच मदत करतं. सेक्शुअली प्रॉपगेटेड प्लांट्स आर मोर रेझिस्टंट टू डिसीज अँड पेस्ट. म्हणजे बियांमार्फत लावलेली जी झाडं आहेत ती जास्त काटक असतात. वरती सांगितलेलं आहे. काटक याचाच अर्थ रेझिस्टंट टू पेस्ट अँड डिसीज. रोगाला, किडीला फारशी बळी पडत नाहीत. त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता जास्त असते, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लास्ट, हायब्रिड रिप्रोडक्शन इज ओनली पॉसिबल थ्रू सेक्शुअल प्रॉपगेशन. आपण सिग्निफिकन्समध्ये पाहिलं, एंटायर प्लांट ब्रीडिंग सब्जेक्ट इज बेस्ड ऑन सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याचाच अर्थ इथं वेगळ्या अर्थाने सांगितलेला आहे. हायब्रिड सीड प्रोडक्शन इज पॉसिबल ओनली थ्रू सेक्शुअल प्रॉपगेशन. नवीन व्हरायटीज तुम्हाला जर काढायच्या असतील तर सेक्शुअल मेथडशिवाय पर्याय नाही. हे झाले त्याचे फायदे. आता तोटे बघूया. कुठल्याही नाण्याला 2 बाजू असतात. फायदा असेल तर तोटासुद्धा असतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, डावं उजवं. उजवं असेल तर काही गोष्टी डाव्याही असतात. तसं इथे डिसॲडव्हान्टेजेस, तोटे किंवा त्याला डिमेरिट्स असंही आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो. काय डिमेरिट्स आहेत, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत? सेक्शुअली प्रॉपगेटेड प्लांट्स रिक्वायर मोर पिरियड फॉर फ्लावरिंग, म्हणजेच इट बिअर्स लेट फ्रूट्स.
दॅट मीन्स इट बिअर्स लेट फ्रूट. फळधारणा उशिरा होते. कलम केलेल्या झाडामध्ये 2 वर्षामध्ये फळं येतात. पेरूला तर लागवड झाली की दुसऱ्या वर्षी फळ येतं. पण जर बिया लावल्या तर 5 ते 7 वर्ष ते झाड घेतं. ते काटक जरी असलं तरीसुद्धा त्याला फळधारणा मात्र उशिरा होते आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला तोट्याचं वाटतं. 2 पॅरेंट्स आर नीडेड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. नवीन व्हरायटी जर काढायची असेल तर आपल्याला 2 पॅरेंट्स लागतात क्रॉसिंग करण्यासाठी, एक मेल आणि दुसरा फिमेल. तसं कलमामध्ये नसतं. ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट्स. म्हणजे जी पुढची पिढी आहे ते आई वडिलांसारखीच निघेल याची गॅरंटी नसते. दे आर नॉट ट्रू टू टाईप. पण हे कलमामध्ये शक्य आहे. कलम जर केलं तर दे आर ट्रू टू टाईप. ते आपल्या आईवडिलांची झेरॉक्सच असते. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं आणि ते त्यांच्या आईवडिलांसारखे पॅरेंट्सप्रमाणेच पुढची प्रोजेनी निघेल याची गॅरंटी नसते. दे आर डिफरंट फ्रॉम दी पॅरेंट्स. दे आर नॉट ट्रू टू टाईप. ट्रू टू टाईप म्हणजे झेरॉक्स. तर इथं झेरॉक्स निघत नाही. झेरॉक्स निघते व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनमध्ये किंवा असेक्शुअल प्रॉपगेशनमध्ये. टाइम अँड एनर्जी आर नीडेड टू फाइंड ए मेट. इट रिक्वायर्स long period to bear fruits, to take yield. Not possible for an isolated individual. आणि जिथं आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल आहे, जिथं सीड फॉर्म होत नाहीत, तिथं ही पद्धत कुचकामी ठरते किंवा लागू होत नाही. तर विद्यार्थिनींनो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज आपण सुरू केलेला आहे, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, प्रजननाच्या पद्धती किंवा मार्ग. तर वनस्पतीमध्ये 2 मार्ग आपण पाहिले, 2 पद्धती पाहिल्या. एक सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यालाच आपण सीड प्रॉपगेशन म्हणतो, आणि दुसरं असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. ह्या 2 पद्धतीमध्ये आपण जी पहिली पद्धत आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, त्यातून झायगोट बनतो आणि त्यातूनच एम्ब्रिओ डेव्हलप होतो. हे आपण त्याची एक थोडक्यात डेफिनेशन बॉटनीच्या भाषेमध्ये पाहिली. आपल्या ॲग्रिकल्चरच्या भाषेमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स प्लांट रेज्ड विथ द हेल्प ऑफ सीड ओनली असं असेल तरीसुद्धा चालू शकतं. आणि मग त्याचं सिग्निफिकन्स, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आपण आता चर्चिले, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. तर आपण इथे आता थांबतोय. पुढे जो काही भाग येईल तो उद्याच्या लेक्चरला आपण कंप्लीट करूया. एक 3 ते 4 लेक्चरमध्ये हाही टॉपिक संपेल. पुढील टॉपिक्स आपले छोटे छोटेच आहेत, त्यामुळं पोर्शन भराभरा पुढं जाणार आहे. नोट्स लिहिणं फार गरजेचं आहे. पुस्तकाचा वापर अजिबात करायचा नाही. आणि सतत वाचन असेल तर 100 पैकी 100 अवघड नाही. धन्यवाद.